ओम नमः शिवाय. नमस्कार. मी खुशाल, ज्योतिष आणि वास्तु अभ्यासक. माझ्या नवदृष्टी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मीन राशी 2026 वर्षात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे भविष्यफल सामान्य कुंडलीच्या आधारे परंतु सोप्या आणि सरळ भाषेत समजावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर गोचर ग्रहांचे भविष्यफल फक्त चंद्रकुंडलीवरून पाहिले पाहिजे, पण सामान्य भविष्यवाणीमध्ये ते वेगळे पाहणे अशक्य आहे. लाभेश व व्ययेश शनी मीन राशीच्या प्रथम भावात नेपच्यून सोबत स्थित आहे. कदाचित यावर्षी तुम्ही काही कामांसाठी एक वेळापत्रक बनवाल, जे घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेळेवर कामे पूर्ण करण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या जिज्ञासू स्वभावास आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची आवड या कालावधीत तुमच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येईल. कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि कोणत्याही विषयावर गांभीर्याने विचार करण्याची तुमची क्षमता तुमच्या भोवती एक अशी भिंत निर्माण करेल जी तोडणे खूप कठीण असेल. कधीकधी तुमचा स्वभाव खूप भावनिक, उदासीन किंवा संवेदनशील होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही इतरांशी अव्यावहारिकपणे वागण्याची शक्यता आहे. अशा वेळी जर तुम्ही एखाद्या वाद्यकला किंवा संगीतामध्ये सहभागी होऊन सध्याच्या वाईट परिस्थितीचा प्रभाव सहज कमी करू शकता. तुम्हाला मित्र आणि ओळखीच्या लोकांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. या काळात तुमची अशा व्यक्तीशी मैत्री होऊ शकते जो परंपरेविरुद्ध आहे किंवा मनमानी वागतो. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा व सबस्क्राईब करा. यावर्षी तुमचा स्वभाव थोडा हट्टी किंवा जिद्दी राहू शकतो. विशेषतः तुमच्या बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक कौशल्य स्पष्टपणे दिसून येतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थापनाची एक नवीन पद्धत स्वीकारण्याच्या तुमच्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांना संघटित आणि दोषमुक्त बनवाल. जरी तुम्ही आर्थिक व्यवहारात हुशार किंवा कार्यक्षम असाल तरी या काळात अनैतिक पैसे कमावण्याचे एकतर्फी व्यसन तुम्हाला आकर्षित करू शकते. किंवा असेही होऊ शकते की तुम्ही तुमच्या लपलेल्या प्रतिभेचा व कौशल्याचा वापर अतिशय अनोख्या आणि अपारंपरिक पद्धतीने सादर कराल. खरं तर तुम्हाला कोणत्याही कामात इतरांनी दिलेला सल्ला आवडणार नाही. इतकेच नाही तर कोणत्याही कामात जोखीम घेतल्यानंतरही तुम्ही स्वतःच्या अनुभवातून शिकण्याला प्राधान्य द्याल. लग्नेश आणि राजेश गुरु चौथ्या स्थानी असलेल्या मिथुन राशीमध्ये वक्री अवस्थेत स्थित आहे. अशा परिस्थितीत कौटुंबिक आनंदात अडथळे येऊ शकतात. आईसोबतच्या नात्यातही काही प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या स्वभावात अहंकार, असहिष्णुता, असामाजिक तत्व आणि अव्यावहारिकपणा स्पष्टपणे दिसून येईल. एकतर्फी विचारसरणी, अति आत्मसमाधान यामुळे तुमच्या नातेवाईकांवर किंवा ओळखीच्या लोकांवर तुमची चांगली छाप पाडू शकणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे विचार इतरांवर लादण्याचे प्रयत्न करण्याची शक्यता वाढते. शिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांकडे लक्ष देण्यास किंवा त्यांना महत्त्व देण्यास अयशस्वी होऊ शकता. मालमत्तेशी निगडीत बाबींमध्ये समस्या येऊ शकतात. कदाचित यामुळे घरात सुखशांती भंग होण्याची शक्यता वाढते. परंतु सर्व समस्या असूनही जर तुमच्या पूर्वजांची काही मालमत्ता असेल तर ती तुम्हाला नक्कीच मिळेल. या काळात तुम्हाला धनधान्य, जमीन, घर, वाहन आणि मित्रांकडून सर्वोत्तम आनंद मिळेल. जरी गुरु चौथ्या भावात भ्रमण करत असला तरी मीन रास ही गुरुची स्वतःची रास आहे. तुम्ही नेहमीच चांगले वागणारे, गोड बोलणारे, शुद्ध मनाचे, कोणतेही काम करण्यास कुशल व राहणार यात शंका नाही. तुमच्या दैनंदिन जीवनात काही चुका होऊ शकतात, परंतु तुमचा मुख्य गुणधर्म दान करणे हा आहे, हे विसरून चालणार नाही.
तुमचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण काय आहे तुम्हाला माहीत आहे का? जे म्हणजे घर आणि कुटुंब. मीन राशीच्या व्यक्ती या काळात आपले व्यवसायाचे काम पूर्ण करण्यासाठी किंवा कुठे नोकरी करत असाल तरी देखील घरी बसून म्हणजेच होमवर्क करणे पसंत करेल. एखाद्या वेळी कधी कुटुंबात संवादाचा अभाव तुमच्या उपजीविकेवरती विपरीत परिणाम करू शकतो, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होण्याची शक्यता वाढते. 1 जून रोजी गुरु पंचम भावामध्ये स्थित असलेल्या कर्क राशीमध्ये उच्चचा होऊन प्रवेश करेल. गुरु हा जीवनदाता आणि राजयोग कारक आहे. येथे गुरु तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत शुभ फळ देणार. तुम्हाला तुमच्या आईकडून भरपूर सुख आणि पाठिंबा मिळेल. जर तुम्ही एखादे उच्च शिक्षण घेत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. जर कोणी सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करत असेल तर त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे त्याचा व्यवसाय प्रभावी होईल. तुमचे स्वतःचे नशीब चांगले असेलच, परंतु तुमच्या वडिलांचे नशीब त्याहीपेक्षा उत्तम असेल. या काळात धार्मिक यात्रा फायदेशीर ठरतील. काही शुभ कार्यावर पैसे खर्च होतील. जर तुम्ही नवीन घर बांधण्याचा किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही कोणताही व्यवसाय कराल तरी तुम्हाला नाव आणि पैसा दोन्हीचा फायदा मिळेल. तुमच्या मुलांमुळे तुम्हाला समाजात आदर मिळेल. व्यवसाय आणि उद्योगात यश मिळेल आणि मित्रांकडून प्रेम आणि आनंद मिळेल. तुमच्या सर्जनशील प्रतिभेमुळे तुम्हाला वैवाहिक आनंद मिळेल. परंतु जर तुम्ही या काळात घर खर्चाची जबाबदारी तुमच्या पत्नीवर दिली तर कोणतीही अडचण येणार नाही. 6व्या स्थानातील सिंह राशीमध्ये बसलेला केतू दर्शवतो की यावर्षी कोणत्याही कामात घाई आणि गाडी चालवण्याचा छंद वाढू शकतो. सावधानी बाळगून कुठलीही कामे करावी असा मी सल्ला देत आहे. तथापि कधी मोठ्या उद्योजकांच्या किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने आर्थिक फायदा शक्य होईल. येथे केतू तुम्हाला दृढ निश्चयी, बुद्धिमान, शत्रूचा वध करणारा, शूर, निरोगी आणि प्रसिद्ध बनवेल. 31 ऑक्टोबरला जेव्हा गुरु 6व्या स्थानी असलेल्या सिंह राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे, दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशावादी आणि दानशूर असणे, सर्वांना मदत करण्यास आणि त्यांची सेवा करण्यास नेहमीच तयार असणे हे एक उत्तम कर्मचारी किंवा मालक बनवते. नोकरदार आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक सहकार्यामुळे तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही कधी आजारी पडलात तर तुम्ही खूप लवकर बरे व्हाल. लाभस्थानातील मकर राशीमध्ये प्लुटो स्थित आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या कामात कर्तव्यनिष्ठ आणि ध्येयाप्रती समर्पित असाल. परंतु कधीकधी सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची तुमची इच्छा आणि वेळेचा अभाव तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांपासून दूर करू शकतो. तुम्हाला तुमच्या व्यवसायातील नफा आणि यशाबद्दल काळजी वाटेल. समाजातील एखाद्या प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यक्तीचा सल्ला व पाठिंबा तुम्हाला प्रसिद्धी आणि यशस्वी पुरुषांच्या रेषेत बदलू शकतो. बाराव्या स्थानात असलेली मूळ त्रिकोण कुंभ राशीमध्ये राहू स्थित आहे. मीन राशीच्या लोकांसाठी राहू शुभ नाही, कारण लग्नस्वामी बृहस्पतीचा शत्रू असल्याने राहूला येथे नीच मानले जाते. राहू हा गुरुचा शत्रू असला तरी कुंभ राशीत तो अशुभ परिणाम देणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल, परंतु तुमचे धार्मिक कार्य आणि दानधर्मावर पैसे खर्च होतील. जर कोणी मीन राशीचा व्यक्ती परदेशात जाण्याचा विचार करत असेल तर या काळात ते पूर्ण होताना दिसेल. सामाजिक जीवन यशस्वी आणि आनंदी असेल, परंतु घरगुती जीवन काही अडचणी किंवा दुःखाने भरलेले असू शकते. 25 नोव्हेंबरला राहू लाभस्थानातील मकर राशीत प्लुटोसोबत युती करेल, तर केतू पंचम स्थानातील कर्क राशीत वक्री होतील. सध्याच्या परिस्थितीची दिशा
आणि कल समजून घेण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. उलट लोकांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळून लोकप्रतिनिधी किंवा नेता बनण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. खबरदारी म्हणून मीन राशीच्या व्यक्तीने राशीच्या अंतर्गत येणाऱ्या आजारांबद्दल नेहमीच जागरूक राहिले पाहिजे. जर तुमचे नाव से, सो, दा, दी या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात नाडीदोष, अनियमित हृदयाचे ठोके, वाकडे पाय, चिंता, नैराश्य, उलट्या, गोट्यांमध्ये वेदना आणि सूज येण्याची शक्यता आहे. किंवा जर तुमचे नाव दू, धा, ज, न्या या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात दात किडणे, दातांचे विकार, संधिवात, ताप, बद्धकोष्ठता, पोटात गॅस, पाय सुन्न होणे, पायांना दुखापत होणे किंवा जर तुमचे नाव दे, दो, चा, ची या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला वातदुखी, मानसिक आजार, काळी जादू, भूतविकार, पोटांचे विकार, मूत्रपिंडात जळजळ, कानात पू येणे, पायांना सूज येणे इत्यादींमुळे आजार होण्याची शक्यता असते. डॉक्टरांचा सल्ला घेणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने नियमितपणे कोणताही एक उपाय केला तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होईल. पहिला उपाय आहे दररोज सकाळी कपाळावर केशर चंदनाचा टिळा लावावा. दुसरा उपाय गुरुवारच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरेल. तिसरा उपाय सफेद चंदनाची माळ गळ्यात घालावी. चौथा उपाय दररोज स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणे शुभ राहील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. शिवम कलमी.